हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर आणि मी प्रिया. तर बघा, माझ्या मिस्टरांनी किती छान ताजे ताजे वांगे आणले. अहो, कसे किलो आणले? 40 रुपये किलो. आणि मी बनवणार आहे आता मस्त बटाटे वांग्याची भाजी आणि मस्तपैकी बट्टी. तर मी मस्तपैकी बटाटे कापून ठेवलेले आहे बघा. आणि आणि माझ्या मित्रांनी ताजी ताजी कोथिंबीर पण आणली. कितीला गड्डी आणली? 15 रुपये. 15 रुपीज. 15 रुपीज. तर मस्तपैकी मी आता वांगे वगैरे कापते. आणि माझ्या मिस्टरांची काय फरमाईश आहे माहिती का तुम्हाला? वांग्याचं देठ टाकलंच पाहिजे. वांगे काय मी ताजे आणले, ते काय देठ फेकायला आणले काय? हो, काय वाटतं तुम्हाला? मला आवडते. यांना खूप आवडते देठ वांग्याची. हाय करा. हाय. आम्ही त्यांना हाय न करताच व्हिडिओ चालू करते. तर बघा फ्रेंड, दीदीचे पप्पा मस्त मला कोथिंबीर निवडून देते आणि मी वांगे कापते. तर चला मग तुम्हाला मस्त नंतर भेटते. आणि आज आमची तर महत्त्वाचं म्हणजे खूप पाऊस आला फ्रेंड. पुण्यात तर गारा पडल्या म्हणते, आणि आमच्या आळंदीमध्ये नाही पडल्या एवढ्या गारा बिरा. थोडाफार पाऊस आला, पण पुण्यात गार झाली म्हणते. अहो, तुम्ही ऐकलं? नाही हो, मी आता पुण्यात गार झाली म्हणते. दीदीने पाहिलं आहे ना पिलू? कशावर बघितलं तू? तिने यूट्यूबला बघितलं. पुण्यात गार झाली. आळंदीत गार नाही झाली, थोडाफार पाऊस आला फक्त. आणि खूप विजा वगैरे होत होत्या आणि वारं पण खूप सुटलं होतं. तर चला, मी वांगे वगैरे कापून घेते आणि तुम्हाला मग नंतर दाखवते. पण मी तुम्हाला भाजीची रेसिपी नाही दाखवणार, डायरेक्ट दाखवणार भाजी झाली म्हणून. आणि पण मी बट्ट्यांची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, थोड्या वेळात भेटते. तर बघा फ्रेंड, बट्ट्या करण्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा. मी गॅस पेटवून घेतला, कढई ठेवली आहे. आणि आता मी यात घालणार आहे, हे बघा, धने घेतले, उडीद डाळ घेतली, आणि तेजपत्ता घेतला, जिरा घेतला, आणि थोडी मेथी घेतली. मेथी थोडी घेतली कारण ते कडू होण्याची शक्यता असते म्हणून. आणि बघा, मी हे व्यवस्थित भाजून घेते. ते छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि बट्टीला येण्या याच्यामुळं खूप छान टेस्ट येतात फ्रेंड. म्हणून मी ही न्यू पद्धतीची ट्रिक तयार केली. म्हटलं चला, आपण उडीद डाळ पण टाकून बघू. धने तर टाकतातच सगळेजण, तेजपत्ता आणि उडीद डाळ आणि मेथी, हे 3 आयटम मी नवीन वापरते. कारण मी बरेच जण बघितलं मेथी वगैरे नाही टाकत कोणी, पण मी म्हटलं चला काहीतरी नवीन करूया, म्हणून मी थोडं नवीन करण्याचा प्रयत्न करते. बघा, किती छान असं लालसर होईपर्यंत भाजत आहे मी. चला, भाजून झालं की तुम्हाला भेटते मी. बघा कसे लालसर भाजून घेतले आहे. आणि हे खूप गरम आहे. तर मी तोपर्यंत रव्यामध्ये काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड, मी आता यात काय काय टाकणार आहे. तर मी बघा काय टाकणार आहे. तेल टाकणार आहे सगळ्यात पहिले. तेल खूप महत्त्वाचं आहे यात. आता घालणार आहे मी यात मीठ, चवीनुसार मीठ. आणि आता घालणार आहे मी यात हळद. तर तुम्ही म्हणाल तुम्हाला टाईम का लागून राहिला आज, पण आज आमचे मिस्टर झोपलेले आहे. तर एकटीच व्हिडिओ घेत आहे आज. म्हटलं झोपा, आज काही त्रास द्यायला मन नाही झालं माझं. आणि यात आता घालणार आहे मी खूप महत्त्वाचं म्हणजे सोडा घालणार आहे थोडा. हे नवीन पद्धतीची बट्टी बनवत आहे मी, तुम्ही पण ट्राय करा, खूप छान बट्टी बनते. तर आता यात घालणार आहे मी गव्हाचं पीठ. तर चला, मी गव्हाचं पीठ घालून घेते, नंतर भेटते. तर बघा फ्रेंड, मी आता यात गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून, आणि आता हे मी मिक्स करून भिजवून घेणार आहे. तर बघा फ्रेंड, मी हे मिक्स करून घेतलं आहे. आणि सॉरी बरं का,
तुम्हाला ते सांगायचंच राहिलं की यात मसाला पण घालायचा राहिला. जे मी तेजपत्ता वगैरे मेथी वगैरे धने भाजले ना, तो मसाला पण टाकायचा राहिला. आता माझे मिस्टर मला ते वाटून देत आहे आणि मग नंतर ते पण टाकायचं आहे. नंतर मग हे पीठ भिजवायचं आहे. तर बघा फ्रेंड, मसाला वाटून दिलेला आहे मला. तर आता मी हे बट्टीमध्ये पूर्ण मसाला घालून घेणार आहे. आणि त्या झाकणातलं पण काढून टाकणार आहे, कारण तुम्हाला काय चिकट बाई आहे हे. तर हे झाकणाला पण भरपूर मसाला असतो फ्रेंड, तो वाया नाही घालवायचा आपल्याला. तर चला आता हे असं मिक्स करून घेणार आहे. स्मेल किती सुंदर येत आहे ना. वाव, असं पद्धतीने नक्की बनवा फ्रेंड. ही माझी नवीन पद्धत आहे, नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू करा. तुम्हाला नवनवीन असेच पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन माझ्या पद्धतीनं. तुम्ही पण ट्राय करा आणि मी पण मस्त ट्राय करते. खोटं नाही बोलत फ्रेंड, याची खूप छान स्मेल येत आहे. आणि इथे माझे मिस्टर बसलेले आहे. सांगा हो, खोटं बोलते का? नाही. नाही, नाहीच बोलत मी खोटं, प्रिय आहे मी. तर चला फ्रेंड, मी मस्तपैकी असं भिजवून घेते बघा. आणि हे जास्त असं पातळसर नाही करायचं, असं घट्ट गोळा करायचा आणि छान त्याच्या अशा बट्ट्या बनल्या पाहिजे असं. तर बघा, आणि माझे व्हिडिओ बघत जा फ्रेंड. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते फ्रेंड, सोपा नाही आहे व्हिडिओ बनवणं. थोड्यासाठी प्रत्येक वेळेस कॅमेरा हातात घ्यावा लागतो. आणि तुमच्या सपोर्टची पण ह्या तुमच्या गरीब बहिणीला गरज आहे. आणि मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकन क्लिक करत जा. ते तर खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन कसे मिळणार नाही का. तर बघा, खूप जोर लावा लागतं फ्रेंड, लेचे बाईचं काम नाही आहे कोणतंही. काय हो, बरोबर नाही का? हो बरोबर आहे. आमच्या घरचे आमच्या उत्तर होईल लावायला. आज आमचे साहेब आहे ना, थोडे मला दमलेले वाटले. म्हटलं चला आज की त्यांना जास्त त्रास नाही दिला. बाकीचा व्हिडिओ मी एकटीनंच घेतला. म्हटलं आता हे पीठ भिजवताना कसं घेऊ मी एका हातानं, पाणी कसं टाकू, भिजवू कसं, म्हणून त्यांना म्हटलं चला आणि थोडं आता व्हिडिओ घ्या म्हटलं. आतापर्यंत काही नाही दिलं तर, कारण फ्रेंड कसं आहे फ्रेंड, ते कामावरून येऊन मला थोडीफार मदत करतात घरी. म्हणून अजून म्हटलं काय आपण आता जास्त त्रास नाही द्यायचा. आज त्यांनी मला कोथिंबीर पण निवडून दिली छान छान, है ना. कोणतंही काही करताना फ्रेंड कसं आहे, आधी तयारी करावी लागते. आज आपण मंडईत गेलो असतो तर कधी गेलो असतं बट्टे, हां काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, तिकडे टाइम लागतो. खूप टाईम लागतो फ्रेंड. कोणताही पदार्थ खाणं म्हणजे सोपं काम नाही आहे. खायला गोड लागते हो, बनवताना खूप मेहनत असते. माझ्या मिस्टरांना माहीत आहे मला किती टाईम जाते, लवकरही बसली तरी का हो. मग खोटं नाही बोलत. ते मला नेहमी म्हणते व्हिडिओ घ्यायला लवकर बसत जाय, लवकर व्हिडिओ घे. पण आज फ्रेंड मी कांदा लसूण मी पहिलेच तयार ठेवलं होतं, पण तरीसुद्धा हा टाईम झाला. कारण होतोच फ्रेंड टाईम. भाजी बनवा, भाजीसाठी ग्रेव्ही करा, बट्टीसाठी मसाला बनवा, असा टाईम निघून जातो. काय करणार मग. आणि माझी मुलगी स्वामी काढत आहे, खूप छान स्वामी काढले फ्रेंड. मी तिचे तुम्हाला आर्टने काय काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण आता सध्या तिचं ते कलरिंग वगैरे व्हायचं आहे. कलर नाही भरत ते पेन्सिलनेच त्याचं हे करणार आहे. पण मी तुम्हाला नक्की दाखवणार. खूप भारी बनवते माझी मुलगी, छान आहे करतात. स्वामी काढले, हर हर महादेव काढले, खूप छान. बाप्पाचं एक वेळ बाप्पाचं चित्र काढलं आहे ना पिल्लू. नेहमीच काढतात फ्रेंड ते काही ना काही.
चला मी तुम्हाला तर बघा फ्रेंड, मस्त भिजवून ठेवलं आहे मी बघा, कडकसर भिजवलेलं आहे. आणि आता याचे गोळे करून मी असं थोडं चपटं करायचं आणि असं इडली पात्रात ठेवून द्यायचं. आणि हे वरचे दोन जे हे भांडे आहेत ते काढून टाकायचे, कारण बसत नाही मग त्यात गोळे. आणि हे असे लावून ठेवायचे. तर चला मी असं लावून घेते, तुम्हाला लगेच भेटते दाखवते. तर बघा फ्रेंड, अशा प्रकारे मी ते गोळे करून घेतलेले आहे. आणि आता याच्यावर मी असं झाकून ठेवून 20 मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहे. तर चला मी तुम्हाला नंतर भेटते. तर बघा फ्रेंड, कसे शिजले, एक तुटलं इकडे बघा. आणि हे बघा किती छान शिजलेत बट्टी. आता मी याला छानपैकी कट करून घेणार आणि तळणार. बघा इकडे तेल गरम करायला ठेवलंय मी. चला मी कापून घेते हे व्यवस्थित आणि तुम्हाला लगेच भेटते लगेच. तर बघा फ्रेंड, बट्ट्या कट करून तळणं चालू आहे इकडे. आणि मी तळलेले पण तुम्हाला दाखवते. एवढ्या तळून झालेले आहे आणि बाकीच्या तळणं चालू आहे. आणि तळत माझे मिस्टर आहे. आहा, रागायला सांगितलं आता? नाही नक्की ना? लव यू, आय लव यू, लव यू, आय लव यू. आणि इकडे खाणं पण सुरू आहे, तळणं पण सुरू आहे. काय माझे हस्बंड जे आहे बाबा, तो बघा. चला, तळणं झालं की खाताना भेटते तुम्हाला. बघा कसे तळत आहे ते. तर बघा फ्रेंड, आपली बट्ट्या रेडी आहे. तर बघा मी तुम्हाला कसं ताट वाढलं ते दाखवते. मी हॉलमध्ये आणलं जेवायला किचनमधून. तर बघा मी कसं ताट वाढलं ते. बटाटे वांग्याची भाजी, कांदा, लिंबू, मिरची आणि मीठ आणि बट्टी. तर चला या पटपट जेवायला. वाव, माझ्या तर खूप तोंडाला पाणी सुटलंय. म्हटलं चला पहिले फ्रेंडला दाखवूया, कारण आपली यूट्यूब फॅमिली म्हणल्यावर आपल्याला त्यांना दाखवायलाच पाहिजे. तर या जेवायला. आणि ही मी नवीन पद्धतची बट्टी बनवली आहे फ्रेंड. आणि तुम्हाला मी माझा व्हिडिओ तुम्ही असंच नेहमी बघत जा. मी असे नवीन नवीन पद्धतीचे बट्टीची रेसिपी आणणार. नक्की व्हिडिओ बघत जा माझा. चला तर मग माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय आणि तुम्हाला गुड नाईट, स्वीट ड्रीम.